नमस्कार. मी आभा निवसरकर. आम्ही रचनाकारच्या चंदेरी मुलाखतीत आपण सर्वांचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत युवा ऊर्जावान कवयित्री, हिंदी कविता लिहिणाऱ्या विशाखा मुलमुले यांना. कोरब्याला अनेक वर्ष राहणाऱ्या विशाखाजींचं वास्तव्य सध्या पुण्यात आहे. नमस्कार विशाखाजी. 2021 मध्ये दीपक अरोरा स्मृतीत आपला संग्रह पानी का पुल बोधी प्रकाशन येथून प्रसिद्ध झाला आहे. हे काव्य संग्रह आहे. इतकंच नव्हे तर वरिष्ठ कवयित्री योगिनी राहुलच्या काही कविताही त्यांनी हिंदीत अनुवाद त्यांचा केला आहे. आणि या ज्या कविता होत्या योगिनी राहुलच्या या सदानीरा वेब पत्रिकेत प्रसिद्ध झाल्या. तसंच सुधीर सक्सेना यांच्या कवितांचंही आपण मराठीत अनुवाद केलेले आहे. डॉक्टर सुलभा कोरे यांच्या मार्गदर्शनात अनुवादित कविताचा जो संग्रह आहे तो अजूनही लाल आहे पूर्व या नावाने प्रसिद्ध झाला आहे. आणि अनेक पुस्तकात तुमच्या कविता, पत्रपत्रिकात तुमच्या कविता सामील केल्या गेलेल्या आहेत. 7 काव्य संग्रहात आपल्या रचना सामील झाल्या आहेत. तर अशा विशाखाताईंचं स्वागत. आणि आता आपण गप्पांना सुरुवात करूया. तर विशाखाताई, अनम्यूट करून घ्या तुम्ही स्वतःला. नमस्कार आभाजी. नमस्कार. तर विशाखा, सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला हे विचारीन की हा जो लेखनाचा प्रवास आहे, तुम्ही इतके वर्ष हिंदी कविता लिहिताय, हा सुरू कसा आणि कधी झाला? आमच्या घरी वाचनाची तर खूप हे होती, परंपरा आहे. म्हणजे घरी सगळे लोक वाचतात, पुस्तकं वाचतात, साहित्याकडे रुझान आहे. पण लिहिणं कधी, म्हणजे लहानपणापासून मी 2013 पर्यंत मी कधी असं लिहिलं नव्हतं. 2013 मध्ये एक घटना, इंदोरला राहताना अशी एक घटना झाली की माझं मन खूप द्रवित झालं आणि ती एक कविता लिहिली. म्हणजे एक लहानशा मुलीला 3-4 वर्षाच्या मुलीचं अपहरण आणि तिचं बलात्कार असं झालं होतं. तर ती घटना ऐकून वाचून मला खूप द्रवित झालं होतं. मग त्या दिवशी एक कविता लिहिली गेली. माझे पती सौरभ म्हणजे हे आधीपासून कविता लिहित होते. तर मी त्यांना दाखवली की हे पण मी असं लिहिलंय. म्हणजे हा हे तू चांगले भाव आपल्या मांडून घेतला आहे, तू कविता वगैरे लिहू शकते. मग त्या दिवशी असा काही ध्यान लागलं या काही असं म्हणू शकता. त्या दिवशी मी 5-6 कविता लागोपाठ लिहिल्या. पण मग त्याच्यानंतर मला कळलं की हो, मी असं लिहू शकते. जे मनाचे भाव आहेत ते मी कवितांच्या रूपात त्यांना प्रकट करू शकते. मग त्याच्यानंतर हा प्रवास सुरू झाला. म्हणजे 2013 पासून मग मी कधी पण जे काही भाव आले त्यांना कागदावर, डायरीवर असं लिहिते. आता हे सगळं चालू. अच्छा. तर ती जी तुमची पहिली कविता लिहिली होती ती तुम्हाला लक्षात आहे? हिंदीत होती ती, पण पूर्ण लक्षात नाहीये. काढून ठेवली. बरोबर. पण ती अशी छंदबद्ध कविता होती. ती मुक्त छंदातच होती. आणि छंदाच्या ह्याच्यामध्ये खूप जास्त अडकली नाही आणि मुक्त छंदामध्ये जास्त कविता मग लिहिल्या गेल्या. ओके. आणि तुमच्या लेखनाचा एक मोठा जो हिस्सा आहे तो अनुवादाचा आहे. म्हणजे मराठीतून हिंदीत अनुवाद तुम्ही पुष्कळ केलेला आहे. तर याचा प्रेरणा स्रोत किंवा याची सुरुवात कशी काय झाली? तेव्हा मी लिहिणं सुरुवात केलं. मग फेसबुकमध्ये मी 2015 मध्ये जॉईन झाली. तिकडे आपला ओळखीचा दायरा वाढत गेला. मग अलकनंदा साने यांची माझी भेट झाली फेसबुकमध्ये. मग एका साहित्य समूहामध्ये आम्ही भेटलो परस्पर. मग त्यांनी आपल्या समूहाबद्दल, मायमावशी समूहाबद्दल मला सांगितलं की असं आपला एक समूह आहे, त्याच्यात हिंदी मराठी दोन्ही साहित्य आपण घेतो. तर त्यांनी मला म्हटलं की तू येशील का आमच्या समूहात. मी आधी खूप संकोचली होती की मी मराठीत लिहित तर काहीच नाही, फक्त बोलते आणि साहित्य वाचलं नव्हतं. तर पण त्यांनी एक म्हटलं की नाही, तू ये, तू शिकशील, तुझं आपलं एक निर्माण होईल, व्यक्तित्व अजून चांगलं निर्माण होईल. मी त्या समूहात आली. मग आपल्या समूहात उपक्रम आहे अनुवादाचा, त्याच्यात मी अनुवाद शिकले. त्याच्या आधी मी अनुवाद पण नव्हते करत. मग
तर त्याच्यामध्ये मी अनुवाद शिकले, मला त्याचे प्रकार कळले. मग ते करता करता मग असं वाटलं की मला की मी करू शकते, मला करून पाहायला पाहिजे तर मग मी हिंदूत मराठी, मराठीतून हिंदी असं अनुवाद प्रयत्न करते आणि तर त्या आवडतो मला. आणि त्या अनुवादातला सगळ्यात कठीण क्षण किंवा सगळ्यात कठीण काम काय असतं? ते जे मूळ कवी असतं त्याची कल्पना त्याला अनुवादात घालणं ते सर्वात कठीण असतं. आणि मराठीतून हिंदीत अनुवाद करणं मला तरी थोडं सोपं जातं, पण हिंदीतून मराठीत अनुवाद करणं थोडं कठीण जातं मला. कारण मराठीचा शब्दसंसार एवढा विपुल आहे, तर ती आत्मा पूर्णच्या पूर्ण रूपेने हिंदीतून मराठीत घालवणं मला थोडा कठीण होतं. पण मी प्रयत्न चालू आहे, तर मी आता मराठीतून हिंदीत अनुवाद करते जास्त करून, तर त्याने माझी मराठीची भाषा आपोआप समृद्ध होईल. बरोबर. आता जितके अनुवाद आतापर्यंत तुम्ही केलेत मराठीतून हिंदीत, त्यातला सगळ्यात कठीण अनुवाद कोणता होता आणि सगळ्यात सोपा अनुवाद कोणता होता? योगिनी राहुलच्या कविता मी खूप साऱ्या वाचल्या. त्यांच्याच कवितामध्ये मला मराठी हिंदीत करायला ते अवघड वाटले, काही शब्द येतात, तर ते असे झाले होते. पण मग होता 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 येऊन जातं. आता आपण लिहितो तर आपल्याला संपादितही करता येतं. मग दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वाचतो तर आपल्यालाच कळतं की नाही हे ठीक नाही, याला आपण असं लिहू शकतो. तर करता करता मग आता असं वाटतंय की करू शकते, करते, प्रयत्न करते. म्हणजे असं मी म्हणू नाही शकत की मी खूप निष्णात आहे, पण प्रयत्न चालू आहे. तर योगिनी राहुलच्या ज्या कविता तुम्ही मराठीतून हिंदी घेतल्या आहेत, तर त्या मराठी आणि हिंदी अशा दोन्ही तुम्हाला आज आमच्या समोर प्रस्तुत करता येतील? हो ठीक आहे, मी पाहते आपल्या मोबाईलमध्ये, मी करेन. आता प्रस्तुत करायचंय की आताच? एक सेकंड. मी त्यांच्या कविता म्हणजे मी काढून नाही ठेवल्या, कारण मला वाटत होतं की फक्त प्रश्नच येतील. म्हणजे पण तुम्ही तुमच्या हिंदी कविता काढून ठेवल्या आहेत ना? हो, हिंदी कविता. त्यांच्या कावळा आणि पुरुष अशी एक मराठीमध्ये कविता होती, त्याचा मी हिंदी अनुवाद केलाय. तर ते आहे कौवे और पुरुष. कौवे और पुरुष होते हैं एक जैसे, वही तिरछी नजर का नाप तौल, मौका मिलते ही जहां तहां अपनी चोंच घुसाना। मछली की टोकरी और घी से तर तवे की रोटी, दोनों ही पेट की आग बुझाने के खातिर। रोज खिड़की के पास आने लगे तो आसानी से पहचान लेती है स्त्री हमेशा आने वाले कौवे को अपनी तीक्ष्ण नजरों से। वैसे आदतानुसार पुरुष भी समझ में ही आ जाते हैं उसे। स्त्री हकालती नहीं हर एक कौवे को, वैसे ही हर एक पुरुष को। वह विद्वत्ता से बनाती है अलग अलग गेम, अलग अलग कौवों और पुरुषों को। क्या बात है, खूपच सशक्त कविता, खूपच सशक्त कविता. त्यांच्या पुष्कळ कविता खूपच भावल्या मला, तर मी 8-10 केल्या अजूनही कधी. आणि आता आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्या हिंदी कविता ज्या तुम्ही आम्हाला ऐकवू शकता. प्रथम काव्यसंग्रह आला हिंदीमध्ये पाणी का फूल, बोधी प्रकाशन मध्ये, तर त्याचीच आधी मी कविता एक होते. शीर्षक कविता शीर्षक आहे पानी का फूल। मैं तुम्हें आग से चिन्हती हूँ, मैं तुम्हें आग से चिन्हती हूँ, तुम मुझे करुणा से। दो आग पर बैठे हम शांत समय में संगम पर पांव पखारते हैं। जब टूट कर बिखरते हैं तुम्हारे आंसू, छलक उठती है मेरे नैनों से गंगा जमुना। जब टूट कर बिखरते हैं तुम्हारे आंसू, छलक उठती है मेरे नैनों से गंगा जमुना। हर बार तेरी आंख से टपका मोती बन जाता मेरी आंख का पलक। मीलों मीलों खारे जल में, नीले नीले दर्द के पल में फासला हो, तब भी सुन लेते हैं हम आर्त पुकार। क्या बात, जैसे सुन लेती है खारे जल की सबसे बृहद मछली। क्या बात. रक्त संबंध से नहीं जुड़े, रक्त संबंध से नहीं जुड़े हम, पानी का पुल है हमारे बच्चे, और दो अनुरागी साध लेते हैं पानी पर चलने की सबसे सरल। वाह,
बहुत ही खूपच छान कविता, खूपच छान कविता. अजूनही आपण ऐकू शकतो 2-4 कविता. एक है और स्वतंत्रता फिर हाथ से निकल गई. और ये स्त्री स्वतंत्रता फिर फिर हाथ से निकल गई. अच्छा, ये और स्त्री स्वतंत्रता फिर विमर्श, हाथ से निकल गई. ओके. हाँ, ये स्त्री विमर्श की कविता है, तो मैं प्रस्तुत करती हूँ. तय की हम सखियों ने मिलने की जगह, तय की हम सखियों ने मिलने की जगह, मुकर्रर किया दिन, अपने अपने पंथ का चुनाव किया, उत्साहित हुई, भविष्य के सपने देखे, 4 दिनों के स्वातंत्र्य की उम्मीदें भी पाई. पर बस एक समय एक साथ स्वतंत्रता का बिगुल नहीं फूटा. कुछ ने ऐन मौके पर हाथ खड़े कर दिए, कुछ ने संपूर्ण स्त्री जाति को ताक पर रख केवल अपने क्षेत्र का पालन व संरक्षण किया. अंततः सन 1857 के स्वतंत्रता आंदोलन की तरह हम एकजुट न हुए और स्वतंत्रता हाथ से निकली. जबकि कमल और रोटी के तर्ज पर हमने पहुंचाए व्यापक संदेश, थे वे इस युग के, पर थे रोटी के ही अधीन. संदेशों को बदलना ही था श्रेयोचित संदेशों में. इस बार भी हम बस रोटियां बांटती और बनाती रह गए. मन का कमल तपिश में कुंभलाता गया और मौका परस्त न हुई और स्वतंत्रता से हाथ से निकल गई. क्या बात. स्वतंत्रता हमारे गुणसूत्रों में क्या कुंडली मार बैठ गई. स्वतंत्रता हमारे गुणसूत्रों में क्या कुंडली मार बैठ गई. जबकि जब बापू चल रहे थे लाठी टेक, नमक सत्याग्रह का था वह समय, हम दौड़ रही थी पीछे खून का नमक किए. सबको मिली बापू की लाठी, न होने पर बनी हम लाठी, दिया अपना कंधा. एक दिन भाग ही गए विदेशी देश छोड़, बच्चे बूढ़े जवान सबको मिली आजादी. मवेशी हवा पंछी तो पहले ही थे स्वतंत्र. हम भारत माता की जय में अटक गई. हम सोने की 4 दीवारी में बनी रही देवी, मिट्टी की 4 दीवारी में बनी रही भोगिया. चारों खानों से चित्त हुई हम, अचानक ही कच्छपों में बदलने लगी, समेटने लगी खुद को अपनी ही देह में, और स्वतंत्रता दाएं बाएं से गुजर. वा विशाखाजी, खूपच खूपच म्हणजे माझे जो अपन हिंदी में कहते हैं रोंगटे खड़े हो गए. अ, खूपच सशक्त कविता. आणि हे जेव्हा तुम्ही हिंदी कविता लिहिता किंवा कुठलीही कविता लिहिता, तर जे छवी किंवा जी जे साम्य, जे प्रतीक तुम्ही घेता, तर ते असं आपसूक येतं की त्याला प्रयत्न करावे लागतात. आपसुकी आहे. पुष्कळ कविता 1 या 2 ड्राफ्ट मध्ये माझ्या पूर्ण होऊन जातात आतापर्यंत. असं खूप म्हणजे हे नाही करत. अच्छा. ऐकायला आवडेल. मी तर पूर्ण इंटरव्ह्यू फक्त कविताच ऐकू शकते, इतक्या सुंदर कविता आहेत तुमच्या. एक हे जे अजून हे लाल आहे पूर्व, ती पुस्तक मी काढून ठेवली होती, त्याच्यातनं एक कविता तुम्हाला ऐकू शकते. ते ऐकू. जरूर जरूर. ते अनुवाद केले आहे मी. डॉक्टर सुधीर सक्सेना यांच्या कविता आहेत त्या ना. जी, हे डॉक्टर सुधीर सक्सेनाची कविता आहे. ते वाचक त्याचा शीर्षक आहे. त्याने कधीच हायकू किंवा कविता नाही लिहिली. त्याने कधीच हायकू किंवा कविता नाही लिहिली. लांबलचक कविता, मोठी कथाही नाही. मग कादंबरी बद्दल तर प्रश्नच येत नाही. पण अवघ आयुष्य तो शांततेने जगला. घडामोडींवर त्याने डोकं दुखवून घेतलं नाही किंवा अपघाताचा शोध केला नाही. आपल्या लाकडी आराम खुर्चीत जेव्हा त्याने शेवटचा श्वास घेतला, तेव्हा त्याच्या हातात होते कवितेचे पुस्तक, आणि त्याच्या कप्प्यात व कपाटात होती फक्त कवितेची पुस्तकं. त्यात एकही चित्र नव्हतं किंवा पत्रही नव्हतं. एखादा कवितेसारखा होता त्याचा चेहरा. पाठक कसा असतो. हो, क्या बात. वा वा वा, खूपच छान. खूपच छान कविता विशाखा. आणि अनुवादही खूपच छान झालेला आहे. तर जेव्हा विशाखा कविता करत नाही, तेव्हा विशाखा काय करतात?
हॉबी तर लहानपणापासून पुस्तके, आधी खेळण्यात वगैरे खूप माझं मन रमायचं. तर मी खो खोची खेळाडू होती, जिल्हा स्पर्धेपर्यंत मी गेले होते. मग टेबल टेनिसही खेळायची. आताही आमच्या कॉलनीमध्ये आहे क्लब वगैरे, मी टेबल टेनिस खेळते तिथे. बागवानीचा शौक आहे मला. गाणे ऐकायचा छंद आहे. गाते पण असं कुठे रेकॉर्ड नाही करत आहे. पुष्कळ सारा आवडेल. फिल्म बघणं हे खूप आवडतं मला. फिल्म बघायला पण खूप आवडते. आपण 2 कविता तुमच्या आणखीन ऐकूया आणि मग आपला साक्षात्कार संपवूया. एक ह्या संग्रहाच्या एक पुस्तक आहे कविता, ओ ईश्वर. ओ ईश्वर, तुम अच्छे मूर्तिकार नहीं. ओ ईश्वर, तुम अच्छे मूर्तिकार नहीं. देखो मेरी दोनों हथेलियां उनकी लकीरें, दोनों अखियां उनकी कमान सिद्धों है, बिल्कुल भी एक समान नहीं. ओ ईश्वर, तुम अच्छे कथाकार नहीं. दो गली छोड़कर या दो ही घर छोड़कर रहती हम नाम एक लड़की. उसकी कहानी और मेरी कहानी बिल्कुल भी एक समान नहीं. ओ ईश्वर, तुम समझदार भी नहीं. सुख दुख से तुम्हें तो कोई सरोकार नहीं. फिर सुख से भरे हल्के क्षणों में क्यों बांधते हो दुख की बेड़ियां नहीं. ओ ईश्वर, तुम अच्छे साहूकार नहीं. तुम्हें आता जोड़ घटाव नहीं. जिस क्रम में भेजते हो आत्माओं को सशरीर, उस क्रम में बुलाते अपने पास नहीं. ओ ईश्वर, तुम आओ जीवन की पाठशाला में पुनः कभी. ओ ईश्वर, तुम आओ जीवन की पाठशाला में पुनः कभी. देखो कैसे हमारा पूर्ण या अपूर्ण शरीर दूसरों के सुख में सुख जोड़कर, अपने दुखों का भाग देकर, जीते जी बनाते स्वर्ग में स्वर्ग. क्या बात, वाह. एक कविता है, नमकीन नदी स्त्रियां. नमकीन नदी स्त्रियां. नमकीन नदी स्त्रियां. स्त्रियां जानती है कीमियागिरी. स्त्रियां जानती है कीमियागिरी. वे धागे को मन्नत में, काजल को नजर के टीके में, नमक को ड्योढ़ी में रख इंतजार काटना जानती है. वे मिर्ची और झाड़ू से उतारती है बुरी बला. अपने रसोई में खोज लेती है संजीवनी. कई बीमारियों का देती है रामबाण इलाज. अपने दिनचर्या के वृत्त में भी साध लेती है ईश्वर की परिक्रमा. मांग लेती है परिवार का सुख. कभी कभी वो तोड़ती है कठोरता. दंड भी देती है अपने इष्ट को. रहते हैं वे कई प्रहर जल में मग्न. सारे संसार को झाड़ बुहार आहत होती है अपनों के कटाक्षों से. तब तरल हो रो लेती है कुछ क्षण. दिखावे के लिए काटती है प्याज. तो यहाँ प्याज का जिक्र सारंगी सानी की चर्चित कविता प्याज है, उसके लिए लिखा है. तो दिखावे के लिए काटती है प्याज, है ना प्रिय स्वरांगी. प्याज के अम्ल से तानों के छाप की क्रिया कर वे जल और नमक बनाती, जिसमें तिरोहित करती है अपने दुख. बनती जाती है नमकीन तुम पुरुष जिसे लावण्य समझते हैं. वाह वाह वाह. अभी तुमच्या कविता ऐकता ऐकता मला एकदम माझ्या फेसबुकवर एक शैलजा पाठक म्हणून कवयित्री आहे हिंदीची. त्या पण मूळतः म्हणजे ती स्त्री विषयक कविताच लिहिते आणि इतक्या सशक्त त्या असतात. एकदम कविता ऐकता ऐकता त्यांची आठवण झाली. खूप खूप शुभेच्छा विशाखा. खूप छान कविता आहेत आणि पुढचा जो काव्य संग्रह आहे तो लवकरच यावा अशी शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. तुझा पण धन्यवाद माझं करते. आणि आमिर आसनाकर आणि मायमाशी आभार की त्यांनी हे साक्षात्कार श्रृंखला पण खूप सुंदर नवीन उपक्रम आहे, पण हे खूप सुंदर आहे. त्याच्यासाठी माझ्या धन्यवाद. चला नमस्कार, भेटू परत. नक्की.